नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर 3 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून कडक उपोषण करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. काल आणि आज मी पाणी प्यायलो, उद्यापासून मी पाणी घेणार नाही, सर्वांनी शांत राहायचं. यांनी कितीही अन्याय अत्याचार करू द्या, मी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, हा माझा शब्द आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आजचा 3रा दिवस आहे. या आंदोलनावरूनच नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा विषय सोडवला होता, मग ते परत का आले असा सवाल राज ठाकरेंनी केला होता. यावरून मनोज जरांगेंनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. दोघे भाऊ चांगले, ब्रँड चांगला आहे, हा विनाकारण मराठ्यांच्या मध्ये पडतोय असं म्हणत राज ठाकरेंवर टीका केली आहे. मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव एकत्र आले आहेत. त्यांचे नेते जरांगे पाटील आझाद मैदानावर भर पावसात उपोषणाला बसले आहेत. हजारोंच्या संख्येने मराठा बांधव इथे आल्याने मुंबईतला बराचसा भाग विस्कळीत झाला आहे. यावरूनच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवू शकणारे सरकार मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल का करू शकत नाही, यामुळे भाजप मराठा समाजाविषयी गंभीर नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे. काल रात्रीपासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार हे आज मनोज जरांगेंच्या भेटीला येऊ शकतात अशी माहिती मिळतेय. ते संध्याकाळच्या सुमारास मुंबई येथील आझाद मैदानावर जाऊन जरांगे पाटील यांना भेटतील अशी शक्यता वर्तवली जातेय. तसेच शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे मनोज जरांगे यांच्या भेटीला येणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणे शक्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिलेली असताना सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरणे चुकीचे आहे. कायदेशीरदृष्ट्या ज्याचा दाखला नाही अशा मराठी समाजातील व्यक्तींना ओबीसी मधून आरक्षण मिळणे अशक्य आहे. आज वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या तशाच मान्य केल्या तरी ते कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. यामध्ये राज्य सरकारने यात लक्ष घालण्याची मुंबईतील व्यापाऱ्यांची मागणी असल्याचे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी म्हटलं आहे. आझाद मैदानावर मराठा मोर्चामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे आणि त्याचा मोठा आर्थिक फटका मुंबईतील व्यापाऱ्यांना, व्यावसायिकांना बसत असल्याचं व्यापारी संघटनांचं म्हणणं आहे. त्यामुळे राज्य सरकारने किंवा उच्च न्यायालयाने यामध्ये लक्ष घालून तातडीने तोडगा सोडवण्याची मागणी व्यापारी संघटनेकडून करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना दिल्या आहेत. विधानसभेप्रमाणे भाजपची कामगिरी असायला हवी. मुंबईसह इतर प्रमुख महानगरपालिकांकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा, असा कानमंत्र देखील अमित शहा यांनी राज्यातील भाजपच्या प्रमुखांना दिल्याची माहिती आहे. सातारा शहर पोलिसांवर शिक्रापूरमध्ये हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला करणाऱ्या आरोपीचा सातारा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे. लखन भोसले असे एन्काउंटर झालेल्या आरोपीचे नाव आहे. एका चोरीच्या प्रकरणात लखन भोसलेला अटक करण्यासाठी 4 पोलीस गेले होते. पोलिसांवर त्याने हल्ला केला होता. त्यानंतर आता त्याचा एन्काउंटर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात खास करून कोकणात गौराईची परंपरा आहे. तर विदर्भामध्ये गौरीला महालक्ष्मी, मराठवाड्यामध्ये लक्ष्मी, तर कोकणामध्ये गौरी या नावाने संबोधले जाते. गौरी हे पार्वती मातेचे नाव आहे. कुठे खड्ड्यांचा गौराई आणण्याची परंपरा आहे, तर काही घराण्यामध्ये तेरड्याची रोपे एकत्र करून त्याला गौराईचा फोटो किंवा मुखवटा लावून त्याची पूजा केली जाते. प्रत्येक घरात आपापल्या चालीरीती, कुळधर्म, कुळाचार यांचे पालन करून गौरीचे आवाहन करण्यात येतं. परंपरेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते. ज्येष्ठ नक्षत्रावर गौरी पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करण्याची परंपरा आहे.
हिंदी आणि मराठी मालिकातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं आज मुंबईतील मीरा रोड परिसरातील निवासस्थानी निधन झालं आहे। ती अवघ्या 38 वर्षांची होती। प्रिया मराठे हिला काही वर्षापूर्वी कर्करोगाचे निधन झालं होतं। मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरीही झाली होती। मात्र अलीकडेच तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरू लागला। अखेर शनिवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली। प्रिया मराठे हिने पवित्र रिश्ता या मालिकेतून हिंदी मनोरंजन विश्वातही स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला होता। कसम से बड़े अच्छे लगते हैं या हिंदी मालिकांमध्येही तिने काम केले होते। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।